गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण जे EVSचे जे चॅप्टर आहेत 3 ते 5वी पर्यंत त्यांच्यामधील जे पाठ आहेत त्यांचे डिस्कस करत आहोत. याच्यामधून अध्यापनशास्त्र पण निर्माण होतं आणि जे NCERTवर जे प्रश्न येतात ते पण तयार होतात. दूर देश की बात आता पाठ आहे 24वा दूर देश की बात. आता जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण बघूया. तुम्ही जेवढं समजून घेणार. आज मालू के घर में बहुत चहल पहल है. चिट्टप्पन और उनका परिवार 5 साल बाद घर आया. 5 साल पहले चिट्टप्पन नौकरी अबू धाबी में लगी. बघा म्हणजे नोकरी कुठे अबू धाबी में लगी. तभी से वो वही रहे रहते म्हणजे अबू धाबीमध्ये नोकरी लागली. म्हणजे हे काही विचारलं जात नाही, फक्त तुम्हाला ते टॉपिकची लिंक लावून द्यायची आहे. कुठे प्रश्न येतात हे महत्त्वाचं आहे. आता इथे काय अबू धाबीमध्ये नोकरी लागली हे काही विचारलं जात नाही. प्रश्न कुठून म्हणतं हे फक्त तुमची लिंक लावण्यासाठी मी केलंय. हवाई जहाज पहुंचने के बाद सभी यात्रियों का सामान उतरते काफ़ी समय लग गया. आखिरकार चिट्टप्पन कुंजमा और उनके बच्चे हवाई अड्डे से बाहर आते दिखाई दिए. शांता और शेषी कितने बड़े हो गए. अब अप्पा एकाएक बोल पड़े. सारा सामान टैक्सी में रखा और सब चल दिए मालू के घर की ओर. आता बघा हे फक्त मी तुम्हाला आता प्रश्न कुठून येतो हे मी तुम्हाला सांगितलं. आता अध्यापक संकेत काय आहे. अध्यापक संकेत बघा हे इथे तुम्हाला इथून प्रश्न येतो अध्यापक संकेत मधून. मल्याळम में चिट्टप्पन म्हणजे काय पिता. पिता का छोटा भाई म्हणजे काकाला काय म्हटलं जातं चिट्टप्पन कहा जाता है. और छोटा भाई कुंजमा पिता के छोटे भाई. बघा पिता का छोटा भाई कुंजमा पिता के छोटे भाई की पत्नी अर्थात चाची. म्हणजे काकाला काय म्हटलं जातं चिट्टप्पन आणि जी काकू असते काकूला काय म्हटलं जातं कुंजमा. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. काय म्हणजे मल्याळम भाषेमध्ये मल्याळम भाषेमध्ये चिट्टप्पन म्हणजे काय तर काय काका आणि कुंजमा म्हणजे काय काकू हे म्हटलं जातं. इथून हे प्रश्न एक तयार झाला. जिथे प्रश्न तयार होतो मी तोच पॉईंट तुम्हाला घेतो. कारण काय होतं नुसतं वाचून काय नाही, कारण कंटेंट छोटे असतात आणि या कंटेंटमधून जे प्रश्न विचारले जातात तिथेच ते तुम्ही वाचायचं. पूर्ण चॅप्टर वाचायची गरज नाही. मालू ने पूछा क्या तुमने हवाई जहाज से बहुत सी मज़ेदार चीज़ें देखी. हाँ ज़्यादातर हवाई जहाज से बादल ही बादल दिखाई दिए क्योंकि हवाई जहाज बादलों से बहुत ऊपर उड़ रहा था. म्हणजे इथे पण एक प्रश्न येऊ शकतो का हवाई जहाज कुठे उडतो का बादल जे असतात म्हणजे जे ढगांच्या वरून उडतो. इससे पहले कुछ समय तक नीचे रेत ही रेत दिखाई दी. आता रेत ही रेत का दिखाई देते तो अबू धाबीमध्ये रेत ही रेत दिखाई दे रही थी. पर रेत का रंग बदलता रहता था. बघा रेत का रंग बदलता रहता था. कभी सफेद कभी भूरा तो कभी पीला लाल या कभी काला. कभी कभी उन्हें रेत के पहाड़ भी दिखाई दिए. बघा कभी कभी रेत के पहाड़ भी दिखाई देते. मग तुम्हाला काय वर्णन दिलं असेल कभी रेत सफेद कभी भूरा तो कभी पीला कभी काला. तर हे वर्णन कुठे आहे. हे वर्णन कुठे आहे तर अबू धाबी जो भाग आहे या अबू धाबीमध्ये अशाच प्रकारे उन्हें रेत के पहाड़ भी दिखाई देते. आता रेतचे पहाड म्हणजे वाळूचे पहाड ज्या प्रकारे डोंगर असतात त्या प्रकारे डोंगर कुठे असतात तर ते अबू धाबीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे इथे एक प्रश्न तयार झाला परत. फिर नीचे जमीन दिखाई देनी बंद हो गई. शांता बोली उन्हें रेत के टीले भी कहते हैं. बघा आता हा प्रश्न येऊ शकतो का जे वाळूचे जे ढीग असतात त्यांना काय म्हटलं जातं रेत के टीले भी कहते हैं. हा प्रश्न आलेला आहे. रेत के टीले म्हणजे काय रेत के टीले किसे कहा जाता है जे वाळूचे मोठे मोठे डोंगर असतात बरोबर आहे का नाही जे पहाड असतात यांना काय म्हणतात रेत के टीले म्हणतात. इथे एक प्रश्न तयार झाला. आता इथे एक अजून म्हटलं बघा उन्होंने बताया कि अबू धाबी और आसपास के देश रेगिस्तान इलाके में शहर से थोड़ी दूर जाओ
तो चारों ओर रेत ही रेत दिखाई देती है। आता मग तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाईल की थोड़े से दूर जाओ तो आजू बाजू सभी रेत ही रेत दिखाई देती है। कहाँ दिखाई देते है? तो अबू धाबी में दिखाई देते है। हाँ, दिखाई देते ना कोई पेड़ ना हरियाली, केवळ रेत. म्हणजे बघा हा डायरेक्ट तुम्हाला प्रश्न इथून डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. शहर से थोड़ी दूर जाओ, म्हणजे बघा इथून प्रश्न कसा होईल, शहर से थोड़ी दूर जाओ, चारों ओर दूर से दूर दूर तक रेत ही रेत दिखाई देती है, ना कोई पेड़ ना कोई हरियाली ना केवळ रेत, म्हणजे फक्त वाळूच दिसते दूरवर. मग तुम्हाला ऑप्शन दिले असेल महाराष्ट्र, राजस्थान, जपान वगैरे काही दिलं असेल आणि एक अबुधाबी दिलं असेल, तर कुठे असतं? अबुधाबीमध्ये. प्रश्न असेच बनतात. केरळ में बने अपने घर के आसपास हरियाली और थंड पाणी का बहुत याद आते. म्हणजे बघा आता केरळमध्ये काय असतं, आजूबाजू काय असतं? थंड पाणी आणि हरियाली असते, पण इथे होतं का? अजिबात नाही. अब या आकर बहुत अच्छा लग रहा है, कुंजिमा बोली. कुंजिमा म्हणजे काय? काकू. हां, आता लक्षात आलं. कुंजिमा बोली, बारिश कैसी होती है या ये बात तो शांता और शशि भूल ही गए. वैसे भी रेगिस्तान में बारिश नहीं होती. बघा रेगिस्तान में बारिश नहीं होती. वा पाणी समुचित बहुत किंमत आहे. म्हणजे बघा पाण्याची किंमत कुठे आहे? रेगिस्तान इलाक्यामध्ये. बरोबर आहे का नाही? वा वा बारिश बारिश आहे नाही तो नदिया. बघा म्हणजे तिथे काय पाणी नाही, नदिया नाही, ना झील आहे और ना तालाब. हं? जमीन के नीचे भी वहाँ पानी नहीं है. हाँ, चिट्टप्पन म्हणजे कोण? काका. कहा शशि ने बीच बीच में कहा कि लेकिन वह रेगिस्तानी जमीन के नीचे तेल होता है. बघा रेगिस्तानी जमीन के नीचे तेल होता है. आता रेगिस्तानी जमीन के नीचे मग तुम्हाला प्रश्न विचारला काय असतं का? तिथे पाणी नसतं, पण काय असतं? तेल होता है. हाँ, तेल होता है, इसलिए वह पेट्रोल आसानी से मिल जाता है. वह पेट्रोल पाणी से सस्ता आहे. बघा आता पेट्रोल पाणी से सस्ता कुठे मिळतं? रेगिस्तानी इलाके म्हणजे अबुधाबी. इथे एक प्रश्न तुम्हाला अजून एक तयार झालेला आहे. जेवढं तुम्ही म्हणजे फक्त वाचायची गरज आहे, जिथे पॉईंट असतात ते पॉईंटच मी काय करतोय ते समजून देतोय का कुठे तुम्हाला प्रश्न येतात. आणि जर तुम्ही हे पॉईंट पण समजले नाही तर मग फक्त वाचून तरी काय करणार. आता राजस्थान बघा, आता इथे अबुधाबी जे आहे ना, आता अबुधाबीमध्ये पेड कशाचे पेड असतात? म्हणजे जे झाडं असतात कशाचे? जे खजूरचे झाड असतात. बघा शेशी बोली अबुधाबी में तो सिर्फ खजूर के ही पेड़ दिखाई देते. बघा मग हा एक प्रश्न आलेला होता का अबुधाबीमध्ये कशाचे पेड असतात? का खजूर. आता खजूर काय आहे का कमी पाण्यामध्ये येते. आता बरोबर आहे का नाही? मग जर ज्या ठिकाणी पाणी नाही तर तिथे पाण्याचे वस्तू असतील का? नाही. ज्या ते कमी पाण्यामध्ये ज्या वस्तू असतात मग मग चारों तरफ खजूर के पेड़ दिखाई देते है. का दिखाई देते? तो अबुधाबीमध्ये. आणि अबुधाबीमध्ये कोणती झाडं असतात? तर खजूरची झाडं आढळतात. म्हणजे इथे पण एक प्रश्न तयार झाला. आता त्याच्यानंतर कितने सुंदर तोहफे और फोटो. आता बघा इथे सबसे मिलने के बाद कुंजिमा ने अपने बैग और अट्टीची खोली. तुम्ही जेवढं समजून घेत चालणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. आता हे जे पॉईंट असतात ना, याच्यामध्ये जिथे पॉईंट नसतात ते मी वाचत नाही. म्हणजे जेणेकरून काय होतं, जे तुम्हाला जे पॉईंट असतात ते तुम्ही वहीमध्ये काय करायचे? लिहून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला पण काय होतं ते नंतर वाचायला मिळतील. तुम्हाला पूर्ण चॅप्टर म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट करून किंवा तो व्हिडिओ स्टॉप करून पूर्ण वाचू पण शकता. आता चर्चा करू. इथे काही शिक्षकासाठी संकेत दिलेले असतात. याच्यावर तुम्ही शिक्षक संकेत असतात हे वाचू शकतात. हे काही प्रश्न असतात. हे विद्यार्थ्यांसाठी ॲक्टिव्हिटी असतात आणि त्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी पूर्ण करायच्या. या नोटांची ओळख. आणि तुम्हाला एक प्रश्न काय, राजस्थानमध्ये आपलं अबुधाबीमध्ये जे चलन असतं त्याला काय दिरम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? दिरम. अबुधाबीमध्ये आपण कसा रुपया वापरतो तर तिथे काय असतं? दिरम नावाचं म्हणजे आपल्याकडे रुपया म्हणतात, तिथे काय म्हणतात? दिरम असं म्हटलं जातं. कोणतं चलन चालतं? तर दिरम हे चलन चालतं. यात एवढंच हे पॉईंट या पाठातून आपल्याला मिळालेले आहेत.
आता तो पॉईंट असेल बारीक कुठेतरी, का चलन जरी नसले तरी मी तुम्हाला सांगितलेलं का कोणतं चलन वापरलं जातं, दिरम नाव आहे. हां, ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं. चालेल, हा एवढाच पॉईंट होता आणि नक्की हा काळजीपूर्वक बघा.